नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर रमेश म्हात्रे। आज आपण ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी कृषी उत्पादकता या विषयावर बोलणार आहोत। कृषी उत्पादकता हा ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो, कारण आपल्या देशाची बहुसंख्य लोकसंख्या जी आहे ती शेती व्यवसायावर आधारित असलेल्या दिसून येते आणि म्हणून कृषी उत्पादकता हा घटक तितकाच महत्त्वाचा आहे। कृषी उत्पादकतेची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर कृषी व्यवसाय यात कृषी उत्पादकता हा महत्त्वाचा घटक असतो। म्हणजे शेती व्यवसाय आपण करतो, पण शेतीमधून पुरेसे उत्पादन जर मिळत नसेल तर ती शेती फायदेशीर ठरत नाही आणि म्हणून जेवढी शेतीची उत्पादकता अधिक असेल तेवढा शेतकऱ्याला त्याचा नफा होतो आणि शेतकऱ्याचा आर्थिक विकास घडून येण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि म्हणून कृषी उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न जे आहे ते सतत केले जात आहेत। प्रगत देशाच्या तुलनेने आपण जर बघितलं तर भारतीय शेतीची कृषी उत्पादकता जी आहे ती कमी असलेले आपल्याला दिसून येतो आणि शेती व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती न झाल्यामुळे भारतीय शेतीची कृषी उत्पादकता जी आहे ती कमी आहे। त्याचबरोबर कृषी उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न संशोधनाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये सतत होत असलेले दिसून येतात। कृषी उत्पादकता ही कृषी आदानांवर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतो। म्हणजे शेतीमध्ये ॲग्रिकल्चर इनपुट्स आपण काय वापरतो त्यावर कृषी उत्पादकता जी आहे ती ठरत असते। जमिनीची सुपीकता, हवामान, पावसाचे प्रमाण याच्यावर देखील कृषी उत्पादकता अवलंबून असते, कारण शेती ही निसर्गावर अवलंबून असलेले दिसून येतो। जमीन कशा स्वरूपाची आहे, जमिनीची सुपीकता का आहे, निसर्ग त्या शेती क्षेत्राला साथ देतो का, याच्यावर कृषी उत्पादकता जी आहे ती ठरत असलेले आपल्याला दिसून येतो। कृषी उत्पादनाची संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने मांडली जाते। आपण जर बघितली तर जमिनीची उत्पादन देण्याची क्षमता म्हणजे कृषी उत्पादकता। साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जी आहे ती ही संकल्पना स्पष्ट केलेली दिसून येतो की जमिनीची एक मर्यादित जी आहे ती उत्पादन देण्याची क्षमता असते। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कृषी उत्पादकता म्हणजे ठराविक प्रदेशांच्या विशिष्ट आकारमानाच्या जमिनीत उपलब्ध असलेल्या तांत्रिक पद्धतीने मिळणारे सरासरी उत्पादन म्हणजे कृषी उत्पादकता। या पद्धतीने देखील कृषी उत्पादकतेची संकल्पना ही स्पष्ट केली जाते आणि त्याचबरोबर विशिष्ट भूप्रदेशात शेतीमध्ये दर हेक्टरी किंवा दर एकरी जे सरासरी उत्पादन येते त्याला कृषी उत्पादकता असं जे आहे ते म्हटले जाते। नैसर्गिकरित्या शेतीची कृषी उत्पादकता एक निश्चित असते। मानवी प्रयत्नाने आपल्याला ही कृषी उत्पादकता वाढवता येते। त्यासाठी आदानांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे हे तितकेच महत्त्वाचे असते। कृषी उत्पादकतेचा सिद्धांत मांडला जातो। आपण बघितलं की विशिष्ट भूप्रदेशातील कृषी उत्पादकता काढली जाते, विशिष्ट शेतमालाची कृषी उत्पादकता काढली जाते आणि यासाठी कृषी उत्पादकतेचा सिद्धांत वापरला जातो। कृषी उत्पादकतेचा सिद्धांत जर आपण विचार केला की कृषी उत्पादकता काढण्यासाठी जो सिद्धांत वापरला जातो त्या सिद्धांतानुसार वेगवेगळ्या पिकांची दर एकरी किंवा दर हेक्टरी आपल्याला कृषी उत्पादकता काढता येते आणि ही कृषी उत्पादकता काढण्यासाठी विशिष्ट शेतमालाचे एकूण उत्पादन भागिले एकूण लागवडीखाली क्षेत्र म्हणजे सरासरी कृषी उत्पादकता, अशा पद्धतीने आपल्याला सरासरी कृषी उत्पादकता ही काढता येते। कृषी उत्पादकता आपल्या देशातील कमी असण्याचे अनेक कारणं आहेत। त्यामधील आपण महत्त्वाच्या कारणांचा या ठिकाणी विचार करणार आहोत। या कारणांमध्ये जर आपण बघितला तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की लहान आकाराचे क्षेत्र म्हणजे धारण क्षेत्राचा आकार लहान हे आपल्या देशातील कृषी उत्पादकता कमी असण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे। आपल्या देशामध्ये बहुतांशी शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत, म्हणजे त्यांचा धारण क्षेत्राचा आकार जो आहे तो मर्यादित आहे आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितला तर या ठिकाणी आपण बघितलं की परंपरागत पद्धतीने जे आहे ती शेती केली जाते। म्हणजे पारंपरिक शेती पद्धतीचा वापर आपल्या देशातील हे लहान शेतकरी करतात, कारण त्यांना शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक करणं, शेतीचं आधुनिकीकरण करणं हे शक्य होत नाही। शेतीत आधुनिक तंत्राचा आणि यंत्राचा वापर जो आहे तो योग्य प्रमाणात होत नाही, कारण शेतकरी हा अज्ञानी आहे,
अल्पशिक्षित आहे किंवा बहुतांशी शेतकरी हा निरक्षर असलेला आपल्याला दिसून येतो। भांडवली गुंतवणूक जी आहे ते अशा शेतीमध्ये फायदेशीर ठरत नाही आणि परिणामी उत्पादन वाढीचे प्रयोग करणे या लहान क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना शक्य होत नाहीत, म्हणून कृषी उत्पादकता ही कमी आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की शेत जमिनीचे विभाजन आणि तुकडीकरण आपल्या देशामध्ये ही मोठी समस्या जी आहे ते असलेली दिसून येते, कारण आपल्या देशातील शेतीविषयक जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचा परिणाम जो आहे तो शेत जमिनीच्या विभाजनावर झालेला दिसून येतो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे तो वारसा हक्क कायदा। हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार वडिलांची मालमत्ता वडिलांच्या पाश्चात वारसांमध्ये विभागली जाते आणि त्याच पद्धतीने शेत जमिनीची विभागणी होत असते आणि त्यामुळे शेत जमिनीचे तुकडीकरण किंवा विभाजन होते। विभाजन झाल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये सलग शेती करता येत नाही आणि कृषी उत्पादकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो। त्याचबरोबर बघितलं की जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार आपल्या देशामध्ये जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार सतत होत असतात। शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली तर आपल्या जमिनीतील काही हिस्सा तो विक्रीसाठी काढतो। एखाद्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली तर तो एखादा शेत जमिनीचा तुकडा जो आहे तो खरेदी करतो। असे सहज जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात आणि त्यामुळे शेत जमिनीचे विभाजन होत जातो। त्याचबरोबर जमीन गहाण ठेवणे, जमीन बक्षीस देणे हे देखील जे आहे ते शेत जमिनीच्या तुकडीकरणाला कारणीभूत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम कृषी उत्पादकतेवर होत असलेला आपल्याला दिसून येतो। नैसर्गिक आपत्ती हे देखील शेत जमिनीच्या विभाजनाचं एक नैसर्गिक कारण आहे। म्हणजे सलग क्षेत्राची विभागणी होण्यासाठी अतिवृष्टी असेल, महापूर असेल, यामुळे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते आणि त्यामुळे शेत जमिनीचं विभाजन होतं। अशा क्षेत्रामध्ये सकल शेती करता येत नाही, त्याचा उत्पादकतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे उत्पादकता जी आहे ती कमी असलेले आपल्याला दिसून येतो। आपल्या देशातील शेती ही पारंपरिक शेती समजली जाते। फार थोडे शेतकरी आहेत की त्यांनी शेतीचं आधुनिकीकरण केलेलं आहे, त्यांच्या शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केलेली आहे। असे सर्व शेतकरी जे आहे ते मध्यम किंवा मोठे शेतकरी असलेले दिसून येतात, त्यांचीच फक्त उत्पादकता अधिक आहे। पण बहुतांशी शेतकरी जे आहेत ते अल्प आणि अत्यल्प भूधारक असल्या कारणाने ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात, शेतीमध्ये कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि असे शेतकरी जे आहे ते एकतर निरक्षर आहेत किंवा अल्पशिक्षित आहेत आणि त्यामुळे शेतीमध्ये ते सुधारणा करत नाहीत। आदानांचा योग्य वापर जो आहे तो शेतीमध्ये केला जात नाही, म्हणजे संकरित बी बियाणे असतील, रासायनिक खते असतील, कीटकनाशके असतील, पाणी पुरवठ्याच्या सुविधा असतील, त्यांचा योग्य वापर होत नाही आणि त्याचा उत्पादकतेवर परिणाम होतो आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा शेतकऱ्यांमध्ये अभाव असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये जे आहे ते अपेक्षित बदल होत नाहीत। आपल्या देशातील बहुतांशी शेती ही निसर्गावर अवलंबून आहे। निसर्गाने साथ दिली तर उत्पादन चांगलं मिळतं, निसर्गाने जर विपरीत परिणाम केला तर त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो शेती क्षेत्रावर होत असतो आणि म्हणून शेतीची कृषी उत्पादकता कमी असलेली दिसून येतो। त्याचबरोबर जर आपण बघितलं की पाणी पुरवठ्याची अपुरी साधने आपल्या देशातील एकूण शेती क्षेत्रापैकी फक्त 36% क्षेत्राला खात्रीशीर पाणी पुरवठ्याची साधने असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजेच जवळजवळ 64% क्षेत्र जे आहे की पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे। पावसाने योग्य साथ दिली तर त्या शेतीमधून उत्पादन चांगलं मिळतं, कधीतरी अतिवृष्टी झाली, पावसाने जर मध्येच दडी मारली तर त्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे उत्पादन सातत्य टिकून राहत नाही। कोरडवाहू क्षेत्राचा अधिक प्रमाण असलेला आपल्याला दिसून येतं आणि भारतीय शेती पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्या कारणाने शेतीमध्ये धोके आणि अनिश्चितता मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम हा कृषी उत्पादकतेवर होत असलेला आपल्याला दिसून येतो। पाणी पुरवठ्याअभावी शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक फायदेशीर ठरत नाही, कारण वर्षातून एकच पीक घेता येत असेल तर अधिक भांडवल गुंतवणूक ही फायदेशीर ठरत नसल्या कारणाने शेती क्षेत्रात भांडवल गुंतवणूक होत नाहीत आणि त्यामुळे भारतीय शेतीची कृषी उत्पादकता ही कमी असलेली आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर जर आपण बघितले की चुकीची भूधारण पद्धती, म्हणजे आपल्या देशातील ज्या भूधारण पद्धती आहेत त्या चुकीच्या असलेल्या दिसून येतात। आपल्याला जमीन
जर आपण बघितलं की जमीन वाटपात मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण झालेल्या आहे. म्हणजे ब्रिटिश राजवटीपासून ह्या जमीन वाटपामध्ये मोठी विषमता निर्माण झाली. ब्रिटिशांनी जमिनी जमीनदारांकडे दिल्या आणि त्याच्यामुळे बहुसंख्य वर्ग भूमिहीन झाला. फार थोड्या शेतकऱ्यांकडे जे आहे त्या अल्प जमिनी राहिल्या. आपल्या देशामध्ये स्वतंत्रोत्तर काळात कमाल जमीन धारण कायदा आला. या कायद्यामधून ज्या जमिनी काढून घेतलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना वाटप केल्या. मात्र शेतजमिनीतील विषमता जी आहे ती कमी झाली नाही. मुठभर कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत, तर मोठ्या शेतकऱ्यांकडून जमिनी योग्य कसल्या जात नाहीत, कारण त्यांना त्या कसण्याची गरज नाही, कारण मुळात ते श्रीमंत आहेत. आणि ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे अशा शेतकऱ्यांना शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणता येत नाहीत. आणि म्हणून भारतीय शेतीची उत्पादकता कमी असलेले आपल्याला दिसून येतो. उत्पादन वाढीसाठी जे आहे ते आवश्यक प्रेरणांचा अभाव. म्हणजे आपण बघितलं की भारतीय शेतकरी जो आहे तो अल्पशिक्षित आहे, निरक्षर आहे. त्याच्याकडे जे आहे ते उत्पादन वाढीच्या प्रेरणा नाहीत आणि भारतीय शेतकऱ्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्या तुलनेने संकुचित असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे आपल्याला उत्पादन मिळतं, आपल्याला पुरेल एवढं मिळतं, याच्यावर हा शेतकरी समाधानी असलेले दिसून येतो. स्वकर्तृत्वाने उत्पादन वाढीचे प्रयत्न अशा शेतकऱ्यांकडून जे आहे ते होत नाहीत. शेतकऱ्यांमध्ये व्यापारी दृष्टिकोनाचा अभाव असलेला दिसून येतो. शेतीकडे व्यवसाय दृष्टिकोनातून पाहिले जात नसल्यामुळे अशा शेतीमधून जे आहे ते उत्पादन अधिक मिळत नाही आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता कमी असलेली आपल्याला दिसून येतो. याचबरोबर जर आपण बघितलं की शेतकऱ्यांचं दारिद्र्य आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजूनपर्यंत ग्रामीण भागात दारिद्र्याची समस्या आहे की त्या शेतकऱ्यांना आपल्या किमान गरजा भागवता येत नाहीत. गरीब शेतकरी वर्ग असल्या कारणाने त्याला किमान गरजा भागवण्यासाठी उत्पन्न कमी पडतो आणि त्यामुळे असा शेतकरी जो आहे तो कर्जबाजारीपणा आहे. त्याच्याकडे भांडवल उपलब्ध नाही. भांडवल उपलब्ध नसल्या कारणाने शेतीत भांडवल गुंतवणूक होत नाही आणि त्याचाच विपरीत परिणाम हा कृषी उत्पादकतेवर होत असलेला आपल्याला दिसून येतो. याचबरोबर जर आपण बघितलं की शेतमाल विक्री व्यवस्थेत दोष, आपल्या भारतीय बाजार व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं की शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये अनेक दोष असलेले आपल्याला दिसून येतात. शेतकरी कष्ट करून कृषी उत्पादन घेतो, पण त्या कृषी उत्पादनाच्या किमती ठरवण्याचे अधिकार शेतकऱ्यांना नाहीत. शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये अनेक मध्यस्थ आहेत की हे मध्यस्थ जे आहे ते अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असलेले दिसून येतात. शेतमालाच्या किमती ज्या आहेत त्या ठरवण्याचे अधिकार शेतकऱ्यांकडे नसल्या कारणाने व्यापारी खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांची फसवणूक करतात. अंतिम ग्राहकाने दिलेली जी शेतमालाची किंमत असते त्याच्यापैकी सरासरी आपण जर बघितले तर 30 ते 35% किंमत जी आहे ती प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात पडते. बाकीची रक्कम जी आहे ते मधले मध्यस्थ जे आहेत ते हडप करतात आणि योग्य शेतमालाला किंमत मिळत नसल्या कारणाने शेतकऱ्यांची उत्पादन वाढीची प्रेरणा नष्ट होते आणि त्यामुळे कृषी उत्पादकतेवर त्याचा विपरीत परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. शेती क्षेत्रात वाढता लोकसंख्येचा भार हे देखील कृषी उत्पादकता कमी असण्याचं महत्त्वाचं कारण समजलं जातं की ज्या ठिकाणी मनुष्यबळ अधिक आहे त्या ठिकाणी शेतीचं यांत्रिकीकरण करता येत नाही. शेतीचं यांत्रिकीकरण केलं तर बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा भार असल्या कारणाने शेतीच्या यांत्रिकीकरणावर मर्यादा करतात, शेतीच्या आधुनिकीकरणावर मर्यादा पडतात आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता ही कमी असलेली आपल्याला दिसून येतो. आणि यापुढे जर आपण बघितलं की शेती संशोधनासाठी अपुरा आर्थिक निधी, आपण नेहमी विचार करतो की आपल्या देशातील सरासरी 70% लोकसंख्या जी आहे ती शेती व्यवसायात गुंतलेली आहे. शेती व्यवसायाच्या विकासासाठी संशोधन प्रक्रिया सुरू झालेल्या, पण ह्या संशोधनावर मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक होत नसल्या कारणाने शेतीमध्ये अपेक्षित बदल झालेले आपल्याला दिसून येत नाही. प्रत्येक राज्यामध्ये कृषी विद्यापीठांची स्थापना केलेली आहे. कृषी संशोधन खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असतो, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात भांडवल जे आहे ते उपलब्ध होत नाही. संशोधनासाठी भरीव आर्थिक तरतूद नसल्या कारणाने संशोधनावरील खर्च जो आहे
तो कमी असल्याकारणाने त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात योग्य दर्जाचं संशोधन होत नाही, शेतकऱ्यांपर्यंत ते संशोधन जे आहे ते पोहोचत नाही आणि म्हणून भारतीय शेतीची कृषी उत्पादकता कमी असलेली दिसून येतो। आणि शेवटचा घटक जर आपण बघितला तर शेती क्षेत्रात सुशिक्षित आणि प्रशिक्षित लोकसंख्येचा अभाव असलेला दिसून येतो। आपल्या देशातील सध्याचं समीकरण जे आहे ते बदललेलं आहे। निरक्षरांची शेती अशा स्वरूपाचं समीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे भारतातील बहुतांशी शेतकरी जे आहे ते निरक्षर असलेले दिसून येतात। सुशिक्षित वर्ग शेतीमध्ये काम करण्यासाठी उत्साही नसतो। शेतीचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती शेती क्षेत्रामध्ये उतरत नाहीत। शेती शिक्षण घेतल्यानंतर शासकीय नोकरीला प्राधान्य दिलं जातं। शिक्षण आणि प्रशिक्षणाचा फायदा प्रत्यक्ष शेती क्षेत्राला होत नसल्यामुळे शेतीची कृषी उत्पादकता ही कमी असलेली आपल्याला दिसून येतो। असे विविध जे आहे ते महत्त्वाची कारणे जे आहे ती शेतीच्या कमी उत्पादकतेची असलेले आपल्याला दिसून येतात। धन्यवाद।